नेहमी मताच्या लागून चालना करता जनतेला कन्फ्यूज करून मतं घेणारी पार्टी आहे। काँग्रेस पार्टीचा इतिहास हा जनतेला कन्फ्यूज करून मतं घेणारा आहे। मुस्लिम समाजाला सांगतील बीजेपी वाले आपके खिलाफ है, ये आपको हिंदुस्तान से भगा देंगे। मागासवर्गीला सांगतील बाबासाहेब का संविधान बदल डालेंगे। हे बघा, माननीय प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर एक तरी घटना घडली, एक तरी संविधानाबद्दल काही झालं? आम्ही स्पष्ट केलं आहे, नवाब मलिक कुठल्या समाजाचे आहे, कुठल्या धर्माचे आहे याला अर्थ नाही आहे। आम्ही हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी भाई भाई या भूमिकेतले आहोत आणि हे मतं घेण्याचं राजकारण आहे। नवाब मलिकांना मुस्लिम लावणे, नवाब मलिक मुस्लिम म्हणून त्या ठिकाणी कोणी आक्षेप त्यांच्यावर घेतला नाही आहे। त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, त्यांच्यावर झालेला आरोप, आणि हे म्हटलंय ना, देवेंद्रजींनी म्हटलं की ज्या दिवशी कोर्ट त्यांचे आरोप फेटाळेल त्या दिवशी ते महायुतीचे घटक असतील, मग तेव्हा ते मुस्लिमच असणार आहे, तेव्हा ते मुस्लिमच असणार आहे। आणि त्यामुळे कोर्टाच्या भूमिकेवर आपण लक्ष दिलं पाहिजे। देवेंद्रजीच्या पत्रामध्ये क्लिअर आहे की नवाब मलिकजी आमचे काही दुश्मन नाही आहे, आमचे व्यक्तिगत संबंधही आहे, बट त्यांनी सांगितलं की आरोप जर कोर्टाने बाजूला मागे घेतले तर ते आमच्या महायुतीचा भाग असणार आहे, मग तेव्हा ते कुठले मुस्लिम नसणार आहे का? आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही जनतेला कन्फ्यूज करणारी पार्टी है, त्याच्यावर लक्ष देऊ नका। वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी।